प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आपण बघतोय आज यांनी तमाशा केलाय बाबा. ही इरा त्या बयोला एवढी झापते, पण काही म्हणा प्रेक्षकांनो, इराचा मुद्दा आजकाल पटायला लागलाय. इरा म्हणते, तू माझ्या बाबाला बाबा म्हणायचं नाहीये. तुझा बाबा वापस आलाय ना, मग त्याला बाबा म्हण ना. तू माझ्या बाबाला कशाला बाबा म्हणतेस? आणि तसं सुद्धा कोणाचेच 2-2 बाबा नसतात. त्या रस्त्यावरच्या माणसासाठी माझ्या बाबाने हात जोडले. मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. त्या बेवड्यासाठी आता असे बरेच काही प्रतिशब्द वापरते आणि आज मालिकेत बरेच शब्द आहे, त्यामुळे मी जास्ती काही सांगणार नाही प्रेक्षकांनो. मग सुमन म्हणते, काय बोलतेस इरा तू? इरा म्हणते, मी बरोबर तेच बोलते आत्या, तू मध्ये बोलू नकोस. बयो, तू जर आता माझ्या बाबाला बाबा म्हणलीस ना, तर मी त्यांना बाबा म्हणणार नाही, असं म्हणून ती धमकी देऊन चालली जाते. बयोला आला आता टेन्शन. सुमन तिला म्हणते, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको, तुला माहिती आहे ना ती कशी आहे. पण आता बयोने इराची ऑर्डर लगेच फॉलो केली बरं का. आता बयो आली शुभमकरांसाठी चहा घेऊन आणि त्यांना म्हणते, डॉक्टर आम्ही हॉस्पिटलला जातोय, त्यांचे रिपोर्ट आणायचे आहेत ना, चेक करायचे आहे त्यांना. आता ते बवले हे सगळं ऐकतात. आता शुभमकर म्हणतात, बयो थांब, काय बोललीस तू आता? आता तेवढ्यात ते बवले आत येतात आणि म्हणतात, अगं बयो, अगं मला तू हॉस्पिटलला नेतेस ना, मग आपण एक काम करू ना, यांच्यासोबतच जाऊ, यांच्या गाडीत हॉस्पिटलात. नाही म्हणजे हे तिकडेच निघाले ना, कशाला 2-2 वाटा करायच्या? मग बयो म्हणते, नाही आपण बसनी जाऊया. मग ते बवले म्हणतात, अगं ऐक माझं, आपण यांच्या कारमध्ये जाऊ. अगं तसं पण माझं पोट दुखतं गं बयो, चालायला लागलं ना की माझे पाय पण फार दुखतात बघ. काय सांगू तुला, माझा जीव नकोसा झालाय. यांनी नेहमीप्रमाणे ड्रामा करायला सुरुवात केली आहे, जो शुभमकरांच्या तेव्हाच लक्षात आलाय. आता ते म्हणतात, बयो अगं जाऊ दे, वाद नको घालूस, जाऊयात आपण कारणे. बयो म्हणते, अहो बाबा पण. आता शुभमकर म्हणतात, जाऊ दे बयो, काही हरकत नाहीये, मी पण तिकडेच चाललोय ना, चला आपण लवकर निघूया, मला उशीर होतोय. मग आता बयो बरं म्हणते आणि आता हे फायनली निघालेत. बरं आता प्रेक्षकांनो, रस्त्यामध्ये प्रचंड ड्रामा रंगलाय. आता रस्त्याने चालत असताना हा बवले म्हणतो, ओ डॉक्टर, अहो जरा गाणे गिणे लावा ना, माझ्या भारतीला गाणे फार आवडायचे. बयोला त्यांचं वागणं खूप खटकतंय बरं का आज, पण तरीसुद्धा बयो त्यांना काही बोलत नाही. शुभमकरांना पटत नाही, पण काय करणार, अडला हरी तसला काहीतरी प्रकार आहे. तर आता शुभमकर गाणं लावतातच. मग आता हे सुनील बवले थोडंसं पुढे गेल्यावर जोरात म्हणतात, थांबा थांबा थांबा. बयो म्हणते, काय झालं आता? शुभमकर पण विचारतात, काय झालं? मग लगेच ते म्हणतात, तिथे मका आहे ना, मला मक्याचं कणीस खायचं आहे. भारतीला फार आवडायचं मक्याचं कणीस, आम्ही दोघं ना असं खायचो बघा एकच कणीस वाटून. शुभमकर शेवटी म्हणतात, बयो तू जा बरं कणीस आणायला, मी गाडीत थांबतो. आणि आता त्याच्याकडे असे रागाने बघताय. बयो कणीस आणायला खाली उतरली आहे गाडीच्या. तर मध्ये आता त्यांनी इरा आणि आरवचं सीन दाखवलं आहे. इरा तिचं काम करत असते, तेव्हा आरव येतो आणि म्हणतो, इरा तू माझा टॅब बघितलंस का गं? इरा म्हणते, मी नाही बघितला, चोरला असेल त्या बयोने. आरव म्हणतो, इरा काय बोलतेस गं? तुला माहिती नसेल तर नाही म्हणून सांग ना, उगाच जास्तीचं कशाला बोलतेस? मग आता इरा म्हणते, हे बघ मला माहिती नाही आहे, आणि तुला एवढं हौस असेल ना तर इकडे तिकडे बघ जरा. अरे तो माणूस घुसलाय आपल्या घरामध्ये, त्याने नक्कीच चोरला असेल. तुझ्या खोलीत कोणी आलं होतं का? मग आता आरव म्हणतो, इरा असं कोणावर आळ घेऊ नये. पण आता आरवला आठवतं की खरंच सुनील बवलेच त्याच्या खोलीत आला होता. मग तो इराला सांगतो, हो गं बयोचे बाबा आले होते माझ्या खोलीत. मग इरा म्हणते, मग नक्कीच त्याच माणसाने चोरला असणार आहे. 1 नंबरचा बदमाश माणूस आहे तो. माझी घड्याळ पण मगासपासून सापडत नाहीये, माझी घड्याळ पण त्यानेच चोरली असणार आहे. आरव म्हणतो, इरा असं कुठल्याही पुराव्याशिवाय एखाद्यावर आळ घेणं बरोबर नाहीये. तू न गप्प बस, तुला नसतं सांगितलं तर बरं झालं असतं. इरा म्हणते, तू प्रत्येक वेळेला मलाच का बोलतोस? जा जरा शोध, आणि सापडलं ना तर सांग मला. बिचारी इरा सगळीकडून तीच बोलणे खाते, जरा स्पष्टच बोलते ना ती. आता ही बयो खाली उतरली आहे ना प्रेक्षकांनो. आता हा बवले शुभमकरात चिडतील असं बरंच काय विक्षिप्त बोलतो. तो शुभमकरांना म्हणतो, काय ना बयो माझ्यावर फार जीव ओवाळते, माझी लेक आहे ना ती सख्खी, आणि मी पण तिच्यावर जीव ओवाळतो. पण काय ना, मला असं वाटतं की बयो आता लग्नाची झाली आहे, तिचं लग्नाचं वय झालं आहे. मला वाटतं बयोचं लग्न लावून टाकावं, म्हणजे तीही मोकळी आणि मीही मोकळा. आता शुभमकर त्यांच्या या बोलण्यामुळे चिडतात त्यांच्यावर आणि म्हणतात, काय बोलताय तुम्ही? हे बयोचं स्वप्न आहे डॉक्टर होण्याचं, तिचं शिक्षण अजून राहिलंय, तिला मोठं डॉक्टर झालेलं बघायचं आहे मला, लग्न वगैरे काय आहे मध्येच? आता ते बवले म्हणतात, अहो डॉक्टर शिक्षणाचं काय घेऊन बसलेत तुम्ही? लग्नसुद्धा एक मोठं स्वप्नच असतं, आणि तसंसुद्धा बायकांचा जन्म पुरुषांना सांभाळायसाठीच झालेला आहे. हे शिक्षण वगैरे समजलं हो, पण आधी लग्न महत्त्वाचं. शिक्षण
काय हो, लग्न झाल्यावर करता येतं आणि तसंही 4-5 पोरं झाले की शिक्षण आपोआप मागे पडेल. आता ती मला सांभाळते तसं ती लग्न झाल्यावर तिच्या गोवाक सांभाळेल. शुभंकर म्हणतात अजिबात नाही, माझ्या बयोच्या स्वप्नांच्या आड मी कोणालाही येऊ देणार नाही आहे. मग लगेच ते बोले म्हणतात तुमचं काय हो, तुम्ही आधी माझ्या बायकोसोबत मजा मारली आणि आता शुभंकर खूप चिडतात आणि त्याची कॉलर धरतात आणि म्हणतात ए काय बोलतोयस तू, तोंड सांभाळून बोल, लाज वाटत नाही का रे तुला, तू माझ्या मुलीबद्दल बोलतोयस. ते बोले म्हणतात अहो तुमच्या मुलाबाळाबद्दल, तुमच्या संसाराबद्दल बोलत होतो मी. आता तेवढ्यात बयो येते गाडीजवळ. शुभंकर म्हणतात हे बघ तुला ना चांगला ओळखून आहे मी, तू काय बोलतो आणि काय नाही ते मला सगळं बरोबर कळतं. आता बयो तिथे येते आणि गाडीत वाकून बघते तर तिला कॉलर धरलेले दिसतात शुभंकर या बौलेची. मग ती जरा आश्चर्याने बघते. मग शुभंकर म्हणतात अरे काही नाही जरा इथे घाण लागली ना ते झटकत होतो. बयो आता गाडीमध्ये बसली आहे. ती गाडीत बसायच्या आधीच हा बौले धमकी देतो शुभंकरांना, तुम्ही आत्ता जे काय बोलला ते बोलू का बयोला, बोलो काय नाही सांगितलं बयोला की बयो भुर्र. मग गाडीत बसते बयो आणि म्हणते काय झालं. तेव्हा हे बौले म्हणतात अगं काही नाही, मला ना हे गाड्या जात आहेत ना बाजूने ते जरा नवलच वाटलं, पण तुला माहिती आहे का एक गोष्ट सांगायचीच राहिली तुला. बयो म्हणते काय झालं. मग ते लगेच म्हणतात की अगो डॉक्टरांना पण गणित आवडतं. नाही म्हणजे तू बाहेर होती तेव्हा कळलं मला, आणि आणखीन एक बोलायचं होतं. बयो तुम्ही इथे आल्यापासून मला बाबा म्हटली नाही, मी तर तुला सगळं म्हणतोय, माझी लेक माझी पोरगी, पण तू काही मला बाबा म्हणत नाहीस ग. बयो म्हणते नाही तसं काही नाही आहे, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मग लगेच शुभंकर म्हणतात बरं चला आपल्याला उशीर होतोय की नाही, आणि ते विषय टाळतात आणि पुढे जातात. पण आता हा बौले डॉक्टरांकडे असा रागाने बघत असतो. पण आता इराने मात्र घरी तमाशा चालू केला आहे. आता इरा बाहेर येते तिची बॅग वगैरे घेऊन आणि विचारते सुमनला ए आत्या अगं बाबा कुठे गेले आहेत. तेव्हा सुमन म्हणते अगं मगाशीच गेले ते त्या बौलेला आणि बयोला हॉस्पिटलला घेऊन. इरा म्हणते काय बाबा मला सोडून चालला गेला, असं कसं गेला बाबा, त्याने मला काल रात्री सांगितलं होतं की तो मला घेऊन जाईल म्हणून, मला सोडून गेला बाबा, त्या कार्टीला आणि बेवड्याला घेऊन कसं काय गेला बाबा. गौतमी येते आणि म्हणते इरा अगं कशाला आरडाओरडा करतेस, काय झालं. इरा म्हणते मम्मा बघ ना बाबा मला सोडून निघून गेला, त्या बयोला आणि तिच्या बापाला घेऊन गेला तो गाडीमध्ये, पण त्याला मला नाही न्यावं असं वाटलं. गौतम म्हणते काय अगं काय इरा काय झालं एवढं काय आहे. मग सुमन म्हणते अगं हॉस्पिटलला तर गेलाय तो, एवढं काय चिडचिड करतेस त्यात तू इरा. पण कोणाचं शांतपणे ऐकेल ती इरा कसली. आता बयो म्हणते इरा जरा शांत राहा, पण इरा म्हणते ते काय नाही, आता मी तिला सोडायची नाही, थांब आता तिला दाखवतेच. असं म्हणून राग ती हॉस्पिटलला जाते आणि ती लगेच पोहोचली हॉस्पिटलला असंही दाखवलंय त्यांनी. आता ते बौले बयोला म्हणत असतात की मी इथे बसतो. बयो म्हणते बसा तुम्ही, मी तुम्हाला नंतर कणीस देते. मग आता इरा तिथे पोहोचते आणि म्हणते काय गे तुला फार माज आलाय का, तुला म्हटलं होतं ना मी माझ्या बाबाला बाबा म्हणायचं नाहीस, आणि तू त्यांना माझ्या पुढे घेऊन पण आलीस गाडीमध्ये, तुझा काय अधिकार आहे ग. बयो म्हणते इरा तसं काय नाही आहे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. इरा म्हणते माझा काही गैरसमज होत नाही आहे, मी तुला बरोबर ओळखून आहे, कसली नाटकं करतेस ग, तेवढ्यापुरतं मला बोलली आणि बरोबर जे करायचं तेच केलंस तू. आता हे बौले मनात विचार करतात ही पोरगी जे काही बोलतीये ना ते माझ्या पथ्यावर चांगलंच पडतंय. मग इरा म्हणते तुझी हिंमत कशी झाली बाबाला घेऊन यायची पुढे, तेही मला सोडून. बापरे बरंच काय बोलत असते ही प्रेक्षकांनो. बयो ती म्हणत असते थांब आता तुझी मस्ती आहे ना ही चांगली जिरवते मी. बयो म्हणत असते अगं इरा असं काय करतेस तू. तेवढ्या शुभंकर येतात तिथे आणि म्हणतात काय चाललाय हा तमाशा. मग इरा म्हणते तमाशा, अरे बाबा तमाशा हिने लावलाय. मग बयो म्हणायला जाते नाही बाबा तसं काही नाही आहे. इरा म्हणते बघ पुन्हा बाबा म्हटलीस ना माझ्या बाबाला बाबा, तुला किती वेळेला सांगू मी, तो माझा बाबा आहे फक्त, मी आता माझ्या बाबाला शेअर करणार नाही आहे तुझ्यासोबत. शुभंकर म्हणतात अगं इरा कशाला तमाशा करतेस बाळा, अगं हॉस्पिटल आहे हे. आता ते तिथे सिस्टर असते, त्या सिस्टरला शुभंकर म्हणतात सिस्टर तुम्ही जा हं, आता विशाल पण आला आहे तिथे. मग इरा म्हणते बाबा अरे झाला तेवढा तमाशा पुरे नाही झाला का, अरे तू हिला का बोलत नाहीस, मला आता तुला शेअर करायचं नाही आहे कोणासोबत. शुभंकर म्हणतात इरा जरा शांत हो बाळा, आपण घरी गेल्यावर बोलू. पण इरा म्हणते नाही ते काय नाही, आता बस झालं, हिने तुला बाबा म्हणता कामा नाही म्हणजे नाही. बयो आता तिथे रडायला लागते. मग इरा म्हणते बाबा ते काही नाही, तू फक्त माझा बाबा आहेस, आजपासून तू हिचा बाबा नाही आहे. शुभंकर म्हणत असतात अगं इरा घरी गेल्यावर बोलू आपण, शांत हो ना. इरा म्हणते ते काही नाही बाबा, मी शांत होणार नाही आहे, तू हिच्या बाबा पुढे हात जोडलेस, या माणसाची लायकी नसताना आता हिचा बाबा आलाय ना, हिला त्याच्यासोबत पाठवून दे. ते काही मला माहिती नाही आहे, आजपासून तू हिचा बाबा नाही आहेस म्हणजे नाही आहेस, मी सांगितलं ना संपलं
संपला विषय. आता शुभंकरांना प्रश्नच पडलाय काय करावं. या म्हणजे इरा आणि बयोचं भांडण म्हणजे बापरे बाप. इराने आता शुभंकरांना धर्मसंकटातच टाकलंय असं म्हणायला हरकत नाहीये. इरा म्हणते ते काही नाही बाबा, आजपासून तू एक तर हिचा बाबा नाहीतर माझा बाबा. तो विशालही हा सगळा तमाशा बघू लागलाय बिचारा. घरचाच आहे म्हणा तो. असो, पण आता इरा तनतन करून निघून जाते आणि बयो शुभंकरांकडे बघून रडायला लागते. तर आता पुढे आपण बघणार आहोत. शुभंकर बयोला सांगत असतात की नको तू टेन्शन घेऊ, मी समजवेल इराला आणि हे बघ तू मला कुठेही सोडून जायचं नाहीयेस, मी तुझा काजवा होतो आणि नेहमी राहील. पण आता इराने शुभंकरांना सांगितलंय तू आजपासून माझा बाबा नाहीयेस, तू फक्त बयोचा बाबा आहे. आता बयो नाही तर इरा, काहीतरी एक निवडायचंय शुभंकरांना. अरे देवा, अवघडच प्रश्न निर्माण झालाय. पण आता बघूयात प्रेक्षकांनो, अटीतटीचा सामना रंगलाय यामध्ये. तर असा होता आजचा भाग. प्लीज आवडल्यास लाईक करा माझ्या रिव्ह्यूला आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.